एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक। जिंतूर तालुक्यातील पावसामुळे नदी नाले तुडुंब, विद्यार्थी व नागरिकांचे हाल। याबाबत सविस्तर असे की परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पावसाने जोर धरला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे। कारण की या पावसामुळे विठुली ते सावळी रोड दरम्यान असणाऱ्या पुलावर पावसाचे पाणी आल्यामुळे पूल ओलांडता येत नव्हते। त्यामुळे विद्यार्थी व नागरिक अडकून पडले आहेत। तसेच या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यांवर खूप मोठे खड्डेही आहेत। चिखल तुडवत नागरिकांना ये-जा करावी लागते। येथील नाले ओढ्यांना पूर आल्याने नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। जीव मुठीत धरून या पाण्यातून नागरिक ये-जा करतात। वाहनधारक ही रिस्क घेऊन हा पूल ओलांडतात। त्यामुळे एखादी अघटित घटना घडू शकते आणि जीवितहानीही होऊ शकते। त्यामुळे या रस्त्याचे व पुलाचे काम तात्काळ करावे। तसेच विद्यमान आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची विनंती स्थानिक नागरिकांकडून होत आहे। एपीएन न्यूज साठी तुकाराम राठोड, विठुली सावळी, परभणी। तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, राहणार इटोली। बरेच वर्षापासून काम चालू होतं पण काम थकीत राहिलेलं आहे। खूप दिवसापासून पाणी साठवण जास्त होते म्हणून खाली पाणी जात नाही, कारण इथं कोणी लक्ष देत नाही आहे। खूप दिवसापासून काम करत होते पण तरी पण सर्वांनी काळजी घ्यावी, कारण की हे असं आहे की बरेच शाळा, वस्ती, खेडेपाडे आहेत, गावा येण्या जाणाऱ्या लोकांना त्रास पण होत आहे। बरेचशी शाळा आहेत, इथं 5-6 शाळा येतं आणि भरपूर बस वगैरे, गाडी वगैरे, लहान लहान मुलं येताना जाताना खूप त्रास होत आहे। कारण की ही सरकारनं समजायला पाहिजे, कारण की खूप दिवसापासून काम चालू आहे तरी पण यांची काळजी मंजूर झालेलं आहे, काम तरी पण काम करत नाही आहे। राहणार तालुका जिंतूर, जिल्हा परभणी अशा ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे तरी पण खूप दिवसापासून काम चालू होतं पण तरी अजून अडचणीत येत आहे। तरी पण यांची कामाची काम करून घ्यायला पाहिजे लवकरात लवकर। ही शासनानं आमची नम्र विनंती आहे की याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, याच्याकडे बघायला पाहिजे। कारण की सकाळपासून 10 वाजल्यापासून पाऊस चालू आहे तर 2 वाजेपर्यंत पाऊस चालू आहे, तरी पण सर्वांनी याच्याकडे काळजी घ्यायला पाहिजे। या पुलाचं काम थोडं ऐकवेळी वाढून द्यायला पाहिजे। एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक।